अनमोल, क्या कर रहे हो? काय नाही सरकार, काम चाललंय जरा. क्या चल रहा है? कागदपत्रांचं चाललंय, जरा काम घेतलंय ना सरकारने आपल्या. जरा कामाचं चाललंय. ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है. सरकार, हं? सरकार चला. काय काय चाललंय? काय चाललंय? चला बसा इथं. काय मग सरकार, राजाचा मुलगा कोण? राजा, सरपंच मुलगा कोण? सरपंच, मग तुम्ही कोण? सरपंच. मी सरपंच. कालवा करू नको, सरपंच उठतील. ठीक आहे, सरपंच व्हायसाठी पैसे लागणार, कपडे लागणार, त्यासाठी पैसे लागणार. मैं दूंगा. हा ठीक आहे, तू कपड्यांचा आणि पैशांचा बंदोबस्त कर. मी तोपर्यंत थांबतोय इथे, तू जाऊन कपडे घेऊन ये. ठीक आहे? ठीक आहे. ठीक है. हा, याच्यात सगळं सामान येईल बघ. आता तू तोपर्यंत फटाफट जा, सरकारांचे कपडे घाल, जॅकेट पण घाल. तोपर्यंत मी जाऊन सगळं सामान घेऊन येतो. ठीक आहे? हा, जा आता. तुला काय करायचंय? मी कुठे का जाईना, दे ना कसं ठेवून. अगं हळूहळू.
एवढी टेन्शन मध्ये का दिसते? टेन्शन घेऊ नको तर काय करू? तिकडे निरंजन सोबत लग्न लावतायत माझं. त्या वेड्यासोबत? हो, आणि परवा दिवशी आहे लग्न. एवढं लवकर? तू काळजी करू नकोस, आपण काहीतरी करू. खरंच? तुझ्या ना मग पप्पाला सांगणार. आजचं काम सक्सेस झालं आपलं. ते टेंडर व्यवस्थित केलं होतं, सगळं व्यवस्थित केलं होतं. आता एक नवीन टेंडर आहे ग्रामपंचायतीचे, समाज मंदिर बांधायचं. त्याचं तुला समजून सांगतो काय आहे ते. जरा खोल टाक मूर्खा, प्रत्येक वेळेला असाच घोळ करतो. एखादं अर्जंट काम असेल ना तर तुझा हात गोंधळ असतो. तू एक वेळाने सांभाळतो, आणखीन तू एक वेळ आहे. जा पटकन. हे पागल आला, काय झालं कोणाचं? पापा पापा क्या हुआ बेटा? पापा, आज ना मैं वो वहाँ गया था ना, मैंने ना जंगल में मानसी को ना किसी के साथ ना बोला. लपेटे हुए देखा और ना उसने ना जोर से मेरे को ना थप्पड़ मारा. तू क्या कर रहा था तरी? सरपंचाचा मुलगा असून मार खाऊन येतो हरामखोर. नजरेतून चालतो माझ्या समोर. चालतो ना नजर समोर. वेटिंग वेटिंग. अरे तू असाच आहे. आत्ताच बघ मार खाल्ला त्यानं. कुठे गेली होतीस? मानसीकडे गेलेली. कुठे गेलेली? काय करू ना? असंच फिरत होतो. किती वर्षांनी आलो. बेटा फिरणं आता सोडून दे. तुझं लग्न ठरवतोय मी. काय तुम्ही पण बाबा. अरे बळा, स्थळ चांगलं आहे. शेजारच्या गावातील पटला कमवतो चांगला. खुश राहशील त्या घरात तू. नाही पसंत नाही. तुला पसंत नसले तर आणखीन पण मुलं आहे. बघू, आपण विचार करू त्या गोष्टीवर. सर्व सोडा. सरकार चावी भेटली तोपर्यंत मी ऑफिस उघडू. जा लवकर बोल. जा बेटा, घरी जाऊन जेव, आराम कर. मी आलोच. हा, जरा थोडं काम आहे, बघून येतोच. बाबा काय करताय? बेटा, हे पाऊस आलाय, त्यासाठी जनावरांसाठी पाला जमा करतोय. बास ना, किती काम करतात. जंगलात जाता, औषधं घेऊन येता, गावातल्या लोकांची सेवा करता.
किती गायी पाळून ठेवल्यात ह्या? अरे ही दुनिया मतलबी आहे बेटा. या गायी जोपर्यंत दूध देत होत्या तोपर्यंत लोकांनी या सांभाळल्या. दूध द्यायच्या बंद झाल्या तर दिल्या वाऱ्यावर सोडून. म्हणून हे आपण सांभाळते त्यांना. आता बंद करा हे सगळं. मी आले ना आता तुम्ही आराम करा. अरे बाळा कसला आराम. तो आरामाचा शेवटचा वर जाईल त्यावेळेला आता. नका ना बोलू बाबा असं. चला घरी. जा बाळा तू जा घरी. येतो मी तू जा. नमस्कार काका. अरे नमस्कार आता कुठे चाललात? येतो जरा फिरून. प्रतीक्षा कुठे आहे? आहे घरी. जा भेटू. रामभाऊ हो रामभाऊ. राम राम सर. राम 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 राम. कसं काय येणे केलं आमच्या घरी. आलो होतो जरा तुमची भेट घेण्यासाठी. बोला काय काम होते. रामभाऊ मुलीचं काय चाललंय सध्या? काय शिक्षण चालू आहे मुलीचं. लक्ष आहे आपलं ते गावात कोणाबरोबर फिरते काय करते काय. तो मुलगा कोण आलाय आपल्याकडे? तो मुलगा तो बाहेरून आलाय. तो एक वैद्य आहे आणि त्याला एक अभ्यास करायचा आहे जंगलामध्ये. मला काय थोडीफार जडीबुटीची माहिती आहे. मी त्याला सांगतोय. तो जाणारी 4-5 दिवसात निघून येतो. असं काय? लक्षात ठेवा तुमच्या मुलीचं लग्न माझ्या मुलीशी होणार आहे. समजलं? आपलं ठरलेलं आहे. तुम्ही 20 लाख रुपये हुंडा द्यायचा आणि तो मला घेणारच. व्यवहारात कुठेही प्रताप सरपंच कमी करत नाही. व्यवहारच झाला पाहिजे. 20 लाख घेणार, लग्न करणार, ते पण माझ्या मुलाशी करणार. 20 लाख रुपये हुंडा द्यायचं कबूल केलं तुम्ही आणि तो घेणारच. प्रताप सरपंच कधीच व्यवहारात कमी पडत नाही. पण 20 लाख. हो प्रताप सरपंच कधीच व्यवहारात कधीच कमी पडत नाही. व्यवहार हा व्यवहारच झाला पाहिजे. आणि ते लग्न 3 दिवसात करायचं. किती दिवसात? 3च दिवसात. 3च दिवसात. 3च दिवसात. समजलं? 3 दिवस 3 दिवस 3 दिवस.
ठीक आहे हो सरकार. काय आलं सरपंच? या येड्याच्या नादाला लागलायस हा सगळ्या गावात माझी इज्जत लावलीस तू पण जा. घरी यायचं नाही अजिबात घरी यायचं नाही तुम्ही. हाँ ठीक है हाँ ख्याल रखना मिल के आया था मैं उससे हाँ मिल के आया था जब बात हुई थी मेरी उससे दवाई के लिए बोल के आया हूँ मैं नीचे गांव वाले हैं पांडे अंकल टाइम से खाते रहना दवाई बाकी ठीक हो जाओगी घबराने की जरूरत नहीं है ठीक है हाँ हाँ ठीक है माँ
नंबर माझा मागतोय मग पुढं बघतोय नाव माझं पुसतोय दिल को दिल भर मिला है नया आया 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 है साजन आया दिल का दरवाजा खोलने आया 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 है साजन आया हो दिल का दरवाजा खोलने आया 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 है साजन आया दिल का दरवाजा खोलने आया प्रेमाची पडली या बेडी रोज सपनात माझ्या हा येतोय रोज सपनात माझ्या हा येतोय माझी पप्पीच घेऊन जातोय तुझी पप्पीच घेऊन जातोय आँखों में मस्ती गालों पे लाली हाय आँखों में मस्ती गालों पे लाली मजनू मुझे भा गया अरे आया आया है साजन आया दिल का दरवाजा खोलने आया 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 है साजन आया हो दिल का दरवाजा खोलने आया 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 है साजन आया दिल का दरवाजा खोलने आया 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 है साजन आया दिल का दरवाजा खोलने आया 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 है साजन आया दिल का दरवाजा खोलने आया बघा हे कसं दिसतंय. चला दाढी देऊया. या आत. चला आता आता यांची दाढी काढा. यांची बंधू आले बघा. चला बरं का बाबा काढा. माझ्या लगेच ठीक आहे. कॅप घाला टोपी घाला काय काय प्रॉब्लेम चला आता आपण तुमचं लग्न करायचं आज ठीक आहे
पण आपली गाडी इकडे आहे, गाडीवरून जाणार. थांबा थांबा, इकडे आहे सरकार. झालं तर लग्न आजच, नाहीतर नंतर नाही होणार. कारण तुम्हाला ते जंगलामधलं माहिती आहे ना, कशी बसलेली, मिठी मारलेली, चिकटलेली. त्यामुळे झालं तर आजच, तर नंतर नाही होऊ शकणार. ठीक आहे, चालेल, येऊ मी. या आपलीच वाट बघू या. अरे मिशा विषा काढून आलायस, तुझा बाप मेला का काय? हा मैं शादी नहीं करूंगा, नहीं करूंगा, नहीं करूंगा. काय शादी नाही करूंगा, कधी म्हणतो शादी करूंगा, कधी म्हणतो नाही करूंगा. काय लावलंयस काय? मी रामभाऊला वचन दिलंय. प्रताप सरपंचाचं वचन म्हणजे अखेरचंच वचन असतं, ध्यानात ठेव. कळलं तुला? नहीं नाही पाहतो कसं नाही होते. नहीं, मैं शादी नहीं हे लग्न होणारच. अनमोल हे अनमोल अनमोल. काय झालं सरपंच? सरकार ओरडले. शादी कल करेंगे. झाली तर आजच, तर नंतर नाही होऊ शकणार. तुम्ही सरपंच आहे ना, मग आपण आजच करूयात. पण त्यासाठी पैसे लागणार. दूंगा ना, मेरी बात बहुत है. चला, सरकार नाही तर आपण जाऊया. तुम्ही पण सरपंचच आहे ना, चला जाऊ आपण. चला. बाळा, अरे का अशी शांत बसलीस? बाबा मला लग्न नाही करायचं. का? नाही करायचं. अरे बाळा,
तुझी खुशी ऐश्वर्यासाठीच मी सगळं करतो. कसलं सुख बाबा, त्या वेड्या मुलाबरोबर लग्न करून कसलं सुख भेटणार मला? वेडा? अरे तू वेडा मला माहिती आहे वेळा बाळा. पण त्याच्या घरी जमीन जुमला पैसा पाणी सर्व काही तू एकदम सुखानं नांदशील तिथे बाळा. म्हणून माझं ऐक, त्याशी तू लग्न कर. तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही. हे कोणासमोर हात पसरायची तुझी गरज पडणार नाही. बाबा तुम्ही जमीन घरदार पैसे ह्याच्यामध्ये सुख शोधताय का? बाकी त्याच्यामध्ये सुख नाही. अरे बाळा, जे मी जीवन जगलोय ते तुझ्या वाट्याला कधीही येऊ नये यासाठीच मी हे सगळं काही करतोय. आई, अरे तुला हे लग्न करावंच लागेल. काका तुम्ही चुकीचं बोलताय. अरे काय बाळा चुकीचं बोलतोय मी? तू निरंजन तुझा भाऊच आहे ना, आणि तू अशी बोलायला लागलेस. म्हणलं तो माझा भाऊ आहे, पण ही शिकलेली आहे, तो वेडा आहे. जमीन यात सर्व सुख नसतं, जगू द्या तिला तिचं जीवन. तुम्ही शिकून तुमचे डोके खराब झाले आणि त्यात आमची पण डोके तुम्ही खराब करायला लागलाय. तुम्ही मानसी, तुला मी पुन्हा सांगतोय, त्या निरंजन बरोबर तुला लग्न करावं लागेल आणि मी ते करणारच. रडू नको, सर्व ठीक आहे. अरे या गाड्या वगैरे कुणी लावले ते अशा वाकड्या तिकड्या, आणि हे काय टाकले कुणी ते सगळं? काय सांगायचं या लोकांना? सांगितलं साफसफाई करा. रामभाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. और कैसा चल रहा है? ठीक चांगलं सगळं. बारात आरात की सब तैयारी? हा तयारी चांगली चांगली. चलो. बँड वगैरे मी सांगितलं त्याचं काय केलं? बैंड का मैंने बता दिया उसको, वो कल शाम को यहाँ पर आ जाएगा. ठीक है, ठीक है. और मानसी कहाँ है? माणसे आहे ना आतमध्ये. ठीक है, मैं मिल के आता हूँ. हाँ? ठीक आहे ठीक आहे. पण त्या हात सोड दुखतोय. हाथ क्या, मैं तो तुम्हारा साथ भी छोड़ रहा हूँ. प्रतीक्षा, मैं राम बाबू के घर खुशियाँ नहीं देख सकता. हमारे बचपन की कहानियाँ, जवानी के किस्से और बुढ़ापे के साथ वेडा झालास का तू? तू काय बोलतोस? मला काहीच कळत नाही. प्रतीक्षा, तुम शादी कर लो और हम पागल प्रेमियों की ये प्रेम कहानी अपने बच्चों को जरूर सुनाएं. अरे बाळा, तू इथून बसलायस अजून? हे स्वयंपाकाचं वगैरे कोणी बघायचं? जा तू बघ. मावशी, अहो तू मानसी तयारी करा. राम राम साहेब. नमस्कार रामभाऊ. साहेब, इतक्या लवकर आला? अहो या गावात माझी इज्जत आहे. माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न आहे. लग्न होऊ द्या, नेईन तुमच्या बरोबर. आम्हाला पण माणुसकी आहे. तुमच्या मुलीचं लग्न तर आम्ही थांबतो, पण परंतु तुम्हाला आमच्यावर यायलाच लागेल. ठीक आहे साहेब, तुम्ही आलाच आहात. या या साहेब बसा.
नहीं होगी, ये शादी नहीं होगी। पहले मुझे वो आदमी चाहिए जिसके साथ वो चिपटा चिपटी कर रही थी। रंजन, हाँ भाई, काय करतेस ते? नहीं होगी ये शादी, नहीं होगी। काय चालवलंस काय तू? सरपंचाच्या घराण्याची इज्जत घालवलीस तू? नहीं, शादी होगी तो आज ही होगी। मूर्ख. वा वा सरपंच काका, तुम्हाला तुमच्या जमीन जमुल्याची घराण्याची फारच किंमत आहे, पण दुसऱ्याच्या इज्जतीची किंमत नाही तुम्हाला. मानसी, अगं तुला आमच्या घरात आम्ही सर्व सुख देऊ, तुला कशाचीही कमतरता पडू देणार नाही. सरपंच, तुम्हाला जर असं वाटत असेल मुलीला पैशात जमीन जुमल्यात जर सगळं सुख मिळत असेल तर ती तुमची फार मोठी चूक आहे. मानसी, काय बोलतेस तू? हो, मला बोलू द्यात. तुम्ही तुमच्या वेड्या मुलाचे माझ्या बरोबर लग्न लावून एक शिकलेली सून तुमच्या एसटीच्या रखवालीसाठी एक रखवालदार घेऊन जावा, ते सुद्धा 20 लाख रुपये घेऊन. कुठे फेडाल हे पाप? कसला सुने पावतात माझ्यावर? खबरदार मानसी, कोणाबरोबर बोलतेस तू? तुला माहिती आहे मी कोण आहे ते? मी प्रताप, सरपंच या गावचा. अरे बंड्याला चाकू मारला, पकडा 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 त्याला. बंड्या, शेवटी आलास ना आमच्या तावडीत. एवढा मोठा गुन्हा केला, एवढा तुझा लोभ, नंबरीत पोहोचलास. मैंने खून नहीं किया ऑफिसर, मैंने अपनी माँ की कातिल का बदला लिया. बंड्या, खबरदार, त्या माणसावर भलतेचे आरोप करू नकोस. तुझी आई आजारी असताना मीच औषध देण्यासाठी पाठवलं होतं त्यांना. झूठ बोलता है वो, झूठ बोलता है वो, झूठ बोलता है वो. वो मेरी माँ को दवा देने का नहीं था. वो कहता था उसकी माँ मरती है तो मर जाए, मेरे और भी बहुत काम. ते पोचले नव्हते, मी तर त्यांना पाठवलं. सरपंच, खरं तर तुमचा निरोप रामभाऊंपर्यंत पोहोचलाच नव्हता. या बंड्याला भडकवणारा खरा चेहरा कोणाचा आहे माहितीये तुम्हाला? हे सर्व ठीक आहे, पण तुम्ही कोण आहात? सरपंच, हेच त्यांचे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, त्यांना मी पाठवतो. इन्स्पेक्टर मानस कदम. इन्स्पेक्टर मानस कदम. सर, माझ्या तपासानुसार ही चोरी जी झालेली आहे ती पैशांसाठी नाही झाली. चोरी करण्याचा हेतू हा वेगळा होता, जसे की सूड घेण्यासाठी. सूड? हा सर, आणि माझे पहिले संशयित रामभाऊ. हा, सावकाराच्या घरी चोरी करायला मीच लावली, कारण जमीन जुमला ही माझीच होती. 1973च्या दुष्काळामध्ये त्या सावकारानं ती जागा जमीन जुमला त्याला आपल्या नावावर करून घेतली. त्या विहिरीमध्ये माझ्या आई वडिलांनी जीव दिला. त्या विहिरीचं पाणी आजपर्यंत त्या सावकारांना आम्हाला मिळू दिलं नाही. खरंच आहे, मी चोरी केली, पण खून नाही केला. खून नाही केला मी साहेब. खून नाही केला, खून केला कोणी? मैंने किया खून, मैंने किया खून. हाँ, मैंने किया खून. जब मुझे पता चला कि ये रामभाऊ मेरी माँ के मौत का जवाबदार है, तो मैं इसका पीछा करते रहा.
जब इसने अपने लड़के भेजे चोरी करने के लिए, मैंने उनका पीछा किया और साहूकार का खून कर दिया, क्योंकि मैं इससे बदला लेना चाहता था, बदला। एकदम बरोबर. पण बंड्या, ज्यावेळी तुझ्या आईचा मृत्यू झाला त्यावेळी तर तू घरीच नव्हतास, आणि तुला मग हे कोणी सांगितलं की तुझ्या आईच्या मृत्यूचं कारण रामभाऊ आहे? मी सांगतो, तोही माणूस माझ्याकडे आहे सर. अच्छा, हो सर. घेऊन ये जरा. येस सर. हा आहे सर तो गुन्हेगार, अच्छा, त्याने सगळ्यांना भडकवून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. मानस, खूप झाले. त्याला मी लहानपणापासून वाढवलाय. अनाथ होता तो. तो नाही असं करू शकत. सरपंच, अहो पैसे, जमीन, इस्टेट हे मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जातो. कारण या बंड्याला भडकवताना मी माझ्या डोळ्याने पाहिले सर. अरे बंड्या, थांब, कुठे निघालास? अरे रामभाऊच्या घरी चालतो. त्यांच्यामुळे तर तुझी आई गेली आणि तू त्यांच्या लग्न कार्याला निघालास. काय करतोयस हे? बघ, एवढा चान्स आहे बदला घेण्यासाठी. परत असा चान्स येणार नाही तुला. बघ, एवढीच वेळ आहे. जा आता तू. काय झालं तर आहे मी. जा तू. त्याला काय सांगितलं? काय सांगितलं त्याला? नाही, मी नाही काय सांगितलं. नाही, मी नाही काय सांगितलं. नाही, बोल. नाही, मी नाही काय. थांबा, सांगतो. थांबा, सांगतो, सगळं सांगतो. बंड्याला समजवण्याच्या आतच त्या रामभाऊंवरती हल्ला केला. साहेब, हा अनमोल नाही असं करू शकत होतो. हा लहान असल्यापासून मी सांभाळलाय त्याला. अनाथ होतो ते पोर. नाही असं करू शकत. नाही करू शकत. सरपंच, जमीन, जुमला, इस्टेट हे मिळवण्यासाठी आहे ना, माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अरे ये, तू सगळं सांगतोयस की मी कबूल करायला लावू? सांगतो सगळं. सांगतो साहेब, मी सगळं सांगतो. लहानपणापासून मी प्रतीक्षावरती खूप प्रेम करत होतो. मला प्रतीक्षा खूप आवडायची. पण हा बंड्या आमच्या दोघांच्या मध्ये यायचा. नंतर मी प्लॅन केला. निरंजन तर वेडा होता. प्रतीक्षाशी लग्न करून सगळी त्याची संपत्ती मी माझ्या नावावर करेन. पण हा बंड्या मध्ये आला आणि बंड्या वाचला आणि मी अडकलो याच्यामध्ये. साहेब, हा साप मी माझ्या घरात पाळला होता. घेऊन जायला माझ्या नजरेसमोरून. वेल्डन ऑफिसर, पुढे काय प्लॅन आहे तुमचा? सर, या बंड्यासारखे नवतरुण सोडाच्या भावनेने पेटून उठतात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात. या बंड्यासारख्या तरुणांना जर एक संधी अजून दिली ते आपलं राहिलेलं आयुष्य नक्कीच चांगल्या प्रकारे जगू शकतं. आणि रामभाऊ, तुम्ही ही सोडाची भावना सोडून द्या आणि आपल्या वैद्यकीय माहितीचा लोकांना चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल याकडे लक्ष द्या. ऑफिसर, घेऊन जा यांना. रामभाऊ, चला.
पाटील यांना पण आत टाका. बाबा मानसी काका बाबांना मानसी बेटा इकडे. झालं ते खूप वाईट झालं. माझ्या स्वार्थासाठी तुझं लग्न माझ्या त्या वेड्या मुलाशी लावून दिलं. मी पण किती स्वार्थी. माझ्या स्वार्थापोटी तुझं लग्न त्या वेड्या मुलाशी लावून दिलं. तू तुझ्या योग्यतेचाच नाही, तुझ्या योग्यतेचा आहे तो हा योग्यतेचा मान. ये बेटा, ही माझी मुलगी आहे. तिला सांभाळ योग्य पद्धतीने कर. ऑफिसर पोलीस स्टेशन आहे. ओके सॉरी सर. बंड्या 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 मी तुझी वाट बघेन. बंड्या 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 मी तुझी वाट बघेन. माझ्या प्रीत जागे सांग हे कसले नाते. दे प्रेम दे गया प्रेमाला. हा दे प्रेम दे गया प्रेमाला. साजणी तार तू छेडिता शब्द सुचले. प्रणय गीत हे माझे तव अधरा मधुनी हसले. सप्त स्वरांची सरगम वाजे तालावरती तन मन नाचे. दे सूर दे गया सुराला. दे प्रेम दे गया प्रेमाला. श्वास अडकतो माझा तू क्षणभर मला न दिसता. कोरले नाव मी या हृदयी तुझेच असता. कसली तुला ग भीती अन कशास करशी चिंता. आज धरेवर मेघ उतरले इंद्रधनुने रंग उधळले. आज धरेवर मेघ उतरले इंद्रधनुने रंग उधळले. दे हात हाती ये साथीला. दे जीव दे रे या जीवाला. दे प्रेम दे गया प्रेमाला. हृदयी माझ्या प्रीत जागी सांग हे कसले नाते. हृदयी माझ्या प्रीत जागे सांग हे कसले ग नाते. दे प्रेम दे रे या प्रेमाला. हे दे प्रेम दे गया प्रेमाला. ला 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 ला. ला 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 ला
ला ला